नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मी आज तुम्हाला असा पदार्थ करून दाखवणार आहे शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून. हे पहा, एक भाकरी शिल्लक राहिली होती ती असे मिक्सरला मी अशी बारीक केली रव्यासारखी, एकदम खूप पण बारीक नाही, किंवा तुम्ही हाताने चुरून टाकलं तरी चालेल. आणि अशी बारीकचा छान होतो चिवडा, छान होतो, ह्याला चिवडा म्हणतात भाकरीचा. आता मी हा मिक्सरला बारीक केला आहे, तर आता हा तुम्हाला मी करून दाखवते. ह्याच्यात 2 कांदे घातलेत मी, 2-3 हिरव्या मिरच्या घातल्यात, आणि आता ह्याला कांदा आपण असा परतून घेऊया चांगला. खूप छान लागतो. भाकरी तशीच वाया जाते ना, मग भाकरी कोणी खात नाही. अशा पद्धतीने चिवडा केला की छान लागतो. त्यासाठी मी हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालायला. आता ह्याला आपण लाल करूया. लाल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. एक अर्धा चमचा हळद घालूया. थोडीशी फोडणीमध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, म्हणजे वास छान येतो. नंतर वरनं पण आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाण्याचा हपका मारलेला आहे, थोडंसं, कारण खूप असं सुक्कं होतं ना, थोडंसं पाण्याचा हपका मारलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने खूप छान लागतो हा चिवडा. बघा, थोडासा वेगळा चांगला चवदार करायचा. त्यासाठी बघा मी आता ही आलं लसूण पेस्ट आहे ना ते टाकणार आहे. आलं लसूण पेस्ट जरूर टाका, खूप चव चांगली येते त्याच्यामुळे. थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची. ज्या पद्धतीने तुमचं भाकरी शिल्लक असेल किंवा कमी जास्त प्रमाणात असेल तसं तुम्ही हे कमी जास्त करू शकता. गॅस बारीक करायचा. आता हे परतून झाले. आता हे बारीक केलेले मी ह्याच्यामध्ये घालते. एकदम चांगलं मिक्सरला बारीक झाले बघा. आता ते हलवून घ्यायचं चांगलं आहे ना, एकसारखं हलवायचं, एकत्र करायचं, आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं थोडा वेळ, म्हणजे ह्याच्यामध्ये वाफ पण बसली पाहिजे ना, मसाल्यांची चव ह्याच्यामध्ये उतरली पाहिजे. अगदी सोप्या पद्धतीने बघा, खूप छान लागतो हा चिवडा. भाकरी पण आपली वाया जात नाही, आणि असं वेगळ्या पद्धतीने केलं की मुलंही आवडीने खातात. थोडंसं ह्याला मीठ घालायचं आपल्याला, चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडंसं मीठ, आता ह्याचं आपण झाकण ठेवूया, कारण काय झाकण ठेवलं नाही थोडं वाफ बसेल त्याच्यामध्ये, आणि मग ते आणखीन छान असं मऊ लागेल. त्याच्यावर मी आता झाकण घालते. 5 मिनिट आपण असं झाकून ठेवूया. नाही पाहतो 5 मिनिट झालेत, मस्त वाफ आली आहे बघा, आणि असा मऊसूत झाला आहे आपला हा चिवडा, एकदम मऊ झाला आहे. कोणी असं हाताने चुरून जाडसर आवडतं कोणाला, पण असं तुम्ही मिक्सरला जर फिरवलं ना एकदम छान उपीटसारखंच, हे उपीटच झालं तयार. हे पहा, आता आपला चिवडा तयार झालेला आहे. थोडीशी ह्याच्यावर अजून आपण कोथिंबीर घालूया. एकसारखं हलवलं. हे तळलेले शेंगदाणे आहेत ते टाकूया आपण. त्याच्या अगोदर जर शेंगदाणे टाकले ना फोडणी तर ते लूज पडतात ना, असे खसखूस नाही लागत, म्हणून शेंगदाणे शेवटी टाकायचे. हे पहा, आता एकदा आपला साध्या आणि सोप्या पद्धतीने हा चिवडा तयार झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊया डिशमध्ये. एकदम मस्त असा चिवडा तयार झाला. ह्याच्यावर आता अशी आपण कोथिंबीर घालूया, थोडीशी शेव टाकायची. काय होतं, म्हणजे छान असं सजवलेलं पाहून मुलांना खावंसं वाटतं, आपल्यालाही खावंसंच वाटतं की असं छान सजवलं की. पहा, असं छान शेव घालायचे ह्याच्यावर, लिंबू ठेवायचं, आणि मस्त सर्व करायचं. हे पहा, हा आपला मस्त भाकरीचा चिवडा तयार. तुम्हाला कसा वाटला हा चिवडा तुम्ही अगदी जरूर करून पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.